मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. आता आपण परत एक मराठी व्लॉग घेऊन आलो आहे. मराठी व्लॉग कधी मजा यायला लागली आहे मला, आय डोंट नो का, पण मजा येते. आणि आज परत आपण कोणत्या तरी वॉटरफॉलला, लाईक धुरनाळी वॉटरफॉल, तिकडे पण फिरायचं आहे. आणि एक हिडन प्लेस आहे. त्या व्लॉगमध्ये तुम्हाला एक हिडन प्लेस दाखवणार आहे, जी की आपल्या ओतूर साईडची आहे. स्पॉट कवर करणार आहे आज मी. तर याचं असं म्हणजे पूर्ण कॅल्क्युलेशन असं आहे की एक पार्ट असणार आहे जो तुम्ही बघता त्याच्यात असणार आहे एक हिडन प्लेस, जे की तुम्ही बघितली नसाल, मी तुम्हाला दाखवाल. आणि काही क्षणी बघितली पण असेल, म्हणजे चुकून बघितलेली प्लेस आहे ती, तसं बोला बघितली असेल खूप लोकांनी जे तिकडं फिरले. धुरनाळी वॉटरफॉल करून काहीतरी आहे, तर तो पण वॉटरफॉल कवर करू आपण, बट नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर असे 2 पार्ट्स बनतील, तर दोन्ही एकदम भयंकरवाले असतात, एकदम मजेशीर. आणि मला सांगा की मराठी सिरीज कशी वाटते तुम्हाला, लाईक याचं एक नाव दिलं पाहिजे, तेच कळत नाही आहे. तुम्हाला प्लेलिस्टमध्ये सगळे भेटतील, सगळे A to Z. एक प्लेलिस्ट बनवणार, तुम्ही चेकआउट करू शकता. ते प्लेलिस्टने होतं काय माहिती आहे, एक व्हिडिओ बघितली ना दुसरी लगेच येते, म्हणजे असे बॅक टू बॅक येतच जातात. मग तुम्हाला कसं एकदम असं वाटतं की वा भाई एक फिल्म बघतो आहे. जसं काही पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 हे तर असतंच, पण थोडक्यात सिरीज असतात ना त्यासारखं, तर तुम्हाला मजा येईल ते बघायला. म्हणून मी आता सगळं प्लेलिस्टला टाकून देईल, तुम्ही एकदम निवांत बघू शकतात. फक्त त्याचं टायटल काय दिलं पाहिजे तेच कळत नाही आहे. तर जर कोणाला आयडिया असेल की हां असं असं दिलं पाहिजे, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की हां हे ना एकदम परफेक्ट सूट होतं आहे. माझी मराठी पण कशी वाटते ते पण मला कमेंटमध्ये सांगा. चांगली आहे की वाईट आहे की कशी आहे, काय सुधारलं पाहिजे काय नाही सुधारलं पाहिजे, सगळे काय. म्हणजे माझी मराठी ऑल ओव्हर बरी आहे, इतकी पण वाईट नाही बोलतात, बरी आहे. आणि त्यात व्लॉगिंग म्हणजे खूपच हार्ड होतं. व्लॉगिंगमध्ये विषय काय होतो माहिती आहे की आपण सारखं म्हणजे मराठी बोलतो हे तर आहे, पण आपण खूप कमी, लाईक व्लॉग्समध्ये कधीच तुम्ही बघितलं नसेल की मी बोलतो आहे पण मराठी. तर चला आता आपलं फ्युल भरून मग पुढं जाऊ. आज लय तगडा ऊन आहे, खरं सांगतो, लईच भयंकरवालं ऊन आहे. ह्या गाडीत पेट्रोल टाकून थकलो आहे मी आता, खरं सांगतो. अरे यार कोण आहे रे भाई, आरामात जा यार, काय इतकी घाई आहे. खरं याच्यात या गाडीचं मायलेज मी अजून काढला नाही आहे, पण लय वैतागलं आहे रे, खरंच लय वैतागलं आहे. पण तुम्हाला याच्यावरच व्लॉग बघायला आवडतील असं मला वाटतं, म्हणून मी याच्यावरच व्लॉग बनवत चाललो आहे. कारण की एकदम प्रॉपर फील होतं ना मोठं व्लॉगिंग करायला, की हां जसं काही तुम्ही थोडक्यात चालवतात आहे असं फील होतं. हे ढगं बघतात तुम्ही आता खूप चांगले दिसतात आहे, फक्त त्याच्यात आहे ना काही ढगं मिक्स नाही झाली पाहिजे, नाहीतर संपला भाई. यार रे पावसच चालू होतो रे बाबा, डायरेक्ट गेला. पावसाने ना विषय काय होतो, मजा येते गाडी चालवायला, सावकाश चालवायला लागते आणि हे पांढऱ्या पट्टीपासून लांब राहायला लागतं. पण विषय असं असतं ना की बॉडी एकदम चिपचिपी होऊन जाते, लाईक पाणीने तुम्ही समजू शकता. आणि हे बघा राव झेंडू, ओय होय होय भारी आहे. बगीचाच बोलतो आहे, शेतीला प्लॉट पण बोललं जातं थोडक्यात, की हा प्लॉट तो प्लॉट इन शॉर्टकट वे. तर भारी होता तो प्लॉट, फुलं वगैरे एकदम मस्त होती. हे बघा ओझर क्षेत्री, त्याच्यावर भारी कल्याण 126, आळेफाटा 30, ओतूर 13 किलोमीटर. तर आपल्याला आधी ओझर मग ओतूरवरनं तुम्ही एकदम लक्ष देऊन व्लॉग बघा, कारण की म्हणजे नाही का मेन सिक्रेट तिथं आहे. तुम्ही बोलशाल काय जागा होती काय भारी, म्हणजे मजा येईल राव तुम्हाला खरं. बघा हे वॅगनरवालं पिऊन चालवतोय तो, त्या बघा कळत आहे ना तुम्हाला. ले हे राव काय सांगायचं आता ना, काय नाही, अवघड आहे रे देवा. कसं होणार ह्या जगाचं कलयुग. स्वतः तर जाणार, दुसऱ्याला पण घेऊन जाणार. I got lost at night, under the stars up in the sky. Directions hard to find, under the stars up in the sky. I don't know where to take this, I don't wanna break this. We're living in the moment. तिथून आत जातात सगळेजण. जो तुम्हाला द्वार दाखवला तिथून तुम्ही डायरेक्ट ओझरला निघतात, म्हणजे ओझरच येत आहे, हे पण ओझरच आहे. जसं हे गाव आहे आणि ते मेन बोलतो ना आपण, ते तिथं बाप्पा आहे. तर आपण इकडे ओतूरला चाललो आहे. मग ओतूरला गेल्यानंतर राईट मारून तुम्हाला पुढचं सांगाल की ती लोकेशन कुठं आहे. आय होप तुम्हाला आवडेल यार, म्हणजे असं नको व्हायला की मी इतकं हाईप क्रिएट केली आणि तुम्हाला लास्टला आवडलंच नाही ते.
तर यू नो वाईट वाटेल. असं वॉटरफॉल वगैरे काहीच नाही आहे, पण बोलतो ना असं एक सुकून थोडक्यात भारी आहे, निसर्ग आहे. Your head is on my shoulder, but never getting older. Baby, it's you and I. Yeah, we're stars in the sky. Oh, you and I. Yeah, we're stars in the sky. सो आपण फायनली ओतूरमध्ये आलो. आता लेफ्टनी जर गेलो म्हणजे इथून लेफ्ट टर्न मारला तर आपण जातो डायरेक्ट कल्याण मार्गे, म्हणजे महाशेज वगैरे होतं. आणि राईट मारलं तर अहमदनगर, जिथं आपल्याला जायचं आहे. अहमदनगर साईडला, पण आपल्याला अहमदनगरला नाही जायचं आहे. आपल्याला इथून काही लाईक खूप कमी किलोमीटर जायचं आहे. मेन बात अशी आहे की दोन्हीचे कुत्रे आंघोळ नाही करत वाटतं, शी रे हानाडा. हां, तर मी असं बोलतो आहे तुम्हाला की जे दोन्ही लोकेशन आहे ते दोन्ही ओतूरमधलेच आहे. तर दोन्ही तुम्ही चुकून फिराल, समजलं. असं तुम्ही जर तुमचं फिरायचा प्लॅन असेल ना तर तुम्ही शोधता नाही भेटणार ते. बट आपण इथं फिरलो आहे एकदा दोनदा, म्हणून मला माहिती आहे की कोणता रोड कसा आहे कसा नाही आहे. ते तुम्हाला गाईड करतो एकदम प्रॉपरली. म्हणजे तुम्ही असं नेक्स्ट टाईम याल इकडं तर एकदम आरामात याल. पण ओतूरमधून बाहेर निघतो. आता थोडंसं बाहेर जाऊ, पुढं एक प्लाझो लागतो, मग प्लाझो नंतर एक लेफ्ट लागेल. बट दोन लेफ्ट आहे, एक जातो वॉटरफॉल साईडला, एक जातो हिडन. म्हणजे वॉटरफॉल पण हिडन प्लेसच आहे, सगळं काय हिडनच. आज जे पण दोन पार्ट्स आहे म्हणजे हा एक आणि पुढचा एक, तर हे दोन्ही हिडन प्लेसेसवर आहे. आणि दोन्ही एकदम डिक्टो काय बोलतो सेम, फक्त एक डोंगर आहे मध्ये. तोच डोंगर लय महत्त्वाचा आहे तुम्हाला म्हणजे येड्यात काढण्यासाठी. याच्यासाठी मी थोडासा प्रयत्न करेल की एकदम तुम्हाला प्रॉपर समजलं पाहिजे. हा आहे तो टोल प्लाझो, छोटासा आहे. इकडून तिकीट काय कापलं जातं, कारण की डायरेक्ट मुंबईपासून तर डायरेक्ट इथपर्यंत एक पण गेट नाही लागत. लाईक टोल प्लाझो वगैरे काहीच लागत नाही. ते कल्याण वगैरे त्या साईडला एक दोन लागतात, बट त्याच्यानंतर काहीच लागत नाही. म्हणून हे एक ढिलं आहे, जसं की भाई कटेगा ना, जाहीर सी बात आहे. तर मी प्रेफर करेल की तुम्ही तिकडूनच या. तर बघा इथून लेफ्ट आहे जिथं की आपण जाता. हां बघा इथून लेफ्ट मारायचं आपलं. हे घेऊन जाणार तुम्हाला हिडन प्लेसवर. म्हणजे वॉटरफॉलचं दाखवतं इथं मॅप, पण हे वॉटरफॉलसाठी नाही आहे. हे वॉटरफॉलच्या वरती घेऊन जातं आपल्याला. वरती नाही यायचं तिथं, म्हणजे ती हिडन प्लेस बनली आहे डायरेक्ट. मी स्टार्टिंगला बोललो ना तुम्ही इकडे याल तर तुम्ही चुकून याल. असं विचार करून कधीच नाही येणार की हा इथं एक प्लेस आहे. असं तुम्ही चुकून याल गुगल मॅप बघून. जिथं जायचं आहे म्हणजे तुम्ही दुर्नवी वॉटरफॉल सर्च केला असेल, तुम्हाला जिथं जायचं असेल ना ते म्हणजे वेगळा रोड आहे. ते पण तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवाल. इथंच खूप जवळ आहे इथून. अय बाबा हे शिंगवंग, अय बाबा मारते रे ते. मारू नका रे बाबा, मारू नका. आम्ही गाडी घाबरली माझ्याहून जास्त बाबा. हे बापरे बाप, हे कसलं डोंगर रे बाबा. एका शिंगात आवड आपण. हे पुढं चॉकलेटी, मागं काळं बाबा. हे सगळ्यात खतरनाक आहे काळेवाले. कसली बॉडी भाई, जिम जातो काय तू? अरे बाबा हे तर जिम नाही आहे भाई, हरकुलेस आहे बाबा. सांभाळून राहायचं रे बाबा, एका शिंगात डायरेक्ट आरपार निघल. व्हायला सगळ्यांचा बॉस हाच वाटतं. तर बाबा पळा रे बाबा. बाबा किती मोठी लाईन आहे, किती रे असे. बाप रे बाप, यांना बघूनच फाटते रे. फाटके 64 होती रे इनको देखने के बाद. ये काटा. इथून आता रस्ता सरळ जाणार आणि तुम्ही पूर्ण मॅप तसाच फॉलो कराल तर म्हणजे वॉटरफॉल तर भेटणार नाही तुम्हाला. तिथून खाली उतरायला लागतं. लाईक फॅमिली वगैरे सोबत येणार तर काहीच मजा नाही येणार, आणि मित्रांसोबत आलं तरी काहीच मजा नाही येणार, कारण की रिस्क आहे तिथून खाली उतरायचं बोललं तर. त्याच्यानं भारी व्ह्यू चेक करू शकता तुम्ही इकडचा. हे डोंगर आहे. अजून पण आपल्याला वरती जायचं आहे, म्हणजे की असं एकदम प्रॉपरली दिसेल तुम्हाला. तिकडं जायचं आहे. तिथून एक असा व्ह्यू पॉईंट येतं जिथून की तुम्ही बोलशाल आयुष्यभर दादा तू मस्त, म्हणजे एकदम प्रॉपरली दाखवलं आहे आम्हाला. ब्लॉग्स मोठे असतात गाईज, पण कसं एकदम प्रॉपरली दाखवलं ना तर सगळ्यांना कळतं की हां असं एकदम प्रॉपर आहे. नाहीतर खूपसे असे कॉन्टेंट क्रिएटर्स असतात ते फक्त बोलतात की असं मॅपनी फॉलो करा, सरळ जा. याच्यात काय मजा नाही आहे. एकदम प्रॉपर गाईड केली तर कसं तुम्हाला पण समजेल, मला पण म्हणजे असं मजा येते तुम्हाला सांगायला की मित्रांनो असं नाही असं आहे वगैरे, नाही का.
तुम्ही समजू शकतात हे फिलिंग्स. तर राईटमध्ये बघू शकता तुम्ही कसले डोंगर आहे आणि हे रोड जो आहे हे दोन्ही डोंगरांमधून चालला आहे. एकदम बोलतो त्याला स्वर्गात, म्हणजे इकडून डोंगर आपण स्वर्गात चाललो असं फील येतं. लेफ्टमध्ये आणि राईटमध्ये दोन्ही साईडनी. आय हाय, हे काय चालू आहे इथं? काय गॉटमॅट आहे काय? भांडणं चालू आहे? भांडू नका रे बाबांनो, आम्हाला जाऊन द्या, मग नंतर तुम्ही भांडत बसा इथं. आम्ही गेलो ना मग तुम्ही सावकाश भांडं, वाटलंच तर मी अंपायर बनतो. रेफली अंपायर काय येडा आहे का रे सोन्या तू? अंपायर कोण बनतं बे? काय बोलायला लागलो आहे मेन, काय नाही काही कळत नाही बाबा. कळतं आहे पण वळतच नाही आहे. होईल वळल हळूहळू. इतकं मोठं डोंगर आहे हे. गोप्रोमध्ये कसं दिसत असेल मला कळत नाही, पण असे उघड्या डोळ्यांनी तर इतकं मस्त दिसतंय, असं वाटतंय बघतच राहावं. पण रस्ता नाही बघितलं तर डायरेक्ट त्या डोंगराच्या पण वर जाऊ आपण, ढगाच्या पण वर. तुम्ही समजू शकता डायरेक्ट देवदारी. अशा बाईक सुद्धा परवडतात माहिती आहे. बघा कसला शार्प टर्न आहे. आणि इथं काय पुणे जिल्हा परिषद पुणे काय होतं काय माहिती, आपण वाचलं नाही. आणि इकडून व्ह्यू बघा, आयुष्यपत्र हे कसलं निघून येतो आहे. एकदम जबरदस्त व्ह्यू येतो आहे रे इकडून. डोंगर बघा तिकडचं लांब म्हणजे किलोमीटरचं दिसतं इथून सगळं. तर अजून वरती जायचं आहे खूप आपल्याला. जर इकडे येत असेल तर एकदम लक्ष देऊन, कारण की वन वे आहे आणि त्यात 4 व्हीलर वगैरे काय अचानक आली तर तुम्ही कंट्रोल नाही करू शकत. वाटतं ना महाराष्ट्रामध्ये आपण डोंगर फिरतोय तर जम्मू काश्मीरमध्ये आहे मित्रांनो. जसं तुम्हाला लँडस्लाईड झाली अरे इथं खूपच भयंकरवाली. असं जम्मू काश्मीरमध्ये असतं की इकडं तिकडं बर्फ आहे, तसं आपल्या इथं आहे महाराष्ट्रामध्ये की हिरवंच गार आहे सगळ्या जागी. आणि असली मस्त फिलिंग वाटते, एकदम थंडगार वाटतं इथं आल्याबरोबर. आणि असंच रस्ता जाणार, अजून थोडंसं जाणार आणि इथं लँडस्लाईड बघा. लास्ट टाईम इतकी नव्हती, ओ जास्तच झाली आहे ह्यावेळेस. पण चांगलं आहे की तिकडं झाली आहे, रोडवर नाही. कसलं भारी वाटतं आहे ना. तुम्हाला कसं वाटतं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच जागा जर फिरायच्या असेल तर तुम्ही चॅनल चेकआउट करा. मी असं नाही सांगणार की सबस्क्राईब करा, हे करा ते करा, नाही तुम्हाला आवडेल तर करा. आपण एक पण ब्लॉगमध्ये असं नाही बोललो की जा सबस्क्राईब करा, असं काहीच तर बोललं नाही. मला असं पाहिजे पण नाही की कोण बळजबरी सबस्क्राईब केलं आहे किंवा मी बोललं म्हणून. आपल्याला एकदम जेन्युइन बोलतो ना की हा ऑडियन्सला आवडतं आहे मग करतात आहे. हो पाणी चालू आहे म्हणजे तिकडच्या वॉटरफॉलला पण पाणी असणार आहे. आता ही प्लेस बघा, इथून एक पॉईंट आहे जिथं की तुम्ही बघणार. तर कसा वाटतो आहे हा व्ह्यू बघायला तुम्हाला? पूर्ण जंगल, दाट जंगल आहे, भारी आहे. तेवढंच रिस्की पण आहे. तर इकडे असाल तर सांभाळून काळजी घ्यायची बाबा. कुठं पण जा तुम्ही फिरायला पण काळजी घ्यायची सगळ्या गोष्टीची. असं चुकून जर हे झालं तर चांगलं नाही वाटणार ना. मी बोललेलं ना, एक आणि हा एक डोंगर, दोन्ही डोंगराच्या मधून जो रोड गेला आहे एकदम ॲक्युरेटनी गेला आहे. एकदम सुईसारखा दिसतो हा रोड लांबून बघितलं. आणि डोंगर खूप मोठं आहे. अरे मी गेलो असतो रे खाली. हे मोर, हे बघा मोर, आयुष्यपत मोर दिसला रे आपल्याला. किती क्लोजनी मोर दिसला. आईला लय भारी लयच. हे बघा, ए वा 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 वा. उय आपल्याला बघितलं म्हणून पळून गेला. अरे मोर दिसलेला चांगला. चला काय नाही, अजून याच्यासारखं बघायला भेटतील आपल्याला खूप सारे. पण मजा आली बघून. एकदम कसलं भारी आहे ना निसर्ग. दोन्ही डोंगराच्या मधून जो रस्ता निघाला आहे, आई शपथ कसला भारी दिसलं रे देवा. इकडं एक छोटंसं वॉटरफॉल आहे पण तिकडं आपण जाणार नाही. आता आपण इकडं वरती जाऊ आणि वरतून थोडासा व्ह्यू एन्जॉय करू. हा पार्ट इथंच संपू मित्रांनो आता, कारण की दुसरा जो पॉईंट आहे तो दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवण्यातच मजा आहे. कारण की तो पॉईंटच इतका मस्त जबरदस्त आहे. तुम्ही अंदाजा लावा की पार्ट 1 इतका जबरदस्त आहे तर पार्ट 2 किती असणार आहे. तर पार्ट 2साठी वेट करा तुम्ही. काय लगेच बॅक टू बॅक आपले ब्लॉग चालू आहे. तुम्ही तुमचं प्रेम दाखवा. आता इथं जास्त पुढं नाही जाणार मी, इथून न्यूटन मारणार आणि परत तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगसाठी घेऊन जाणार. आता हे तर खेळ असंच मी दाखवायला आणलं तुम्हाला की आपलं महाराष्ट्र किती सुंदर आहे. आपण फालतूमध्ये लद्दाख वगैरे जातो. हे बघा भाई, इतकं हिरवंगार आहे आणि कसलं मोठं पठार आहे, किती लांबपर्यंत. आता एकच नंबर. आता मी इथून न्यूटन मारणार आणि आजचा ब्लॉग इथंच संपतो आहे. दुसरा पार्टसाठी वेट करा. दुसऱ्या पार्टमध्ये पण हाच परत येणार आहे आणि तुम्हाला एकदम प्रॉपर गाईडनेस भेटणार आहे. तर चला मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आणि मोर बघून कसं वाटलं मला नक्की सांगा. बाय बाय.